डॉक्टर शेख डॉक्टर फरजाना सी ए रिजवाना यांना आयकॉन ऑफ नेशन अवॉर्ड. नुकतंच पुणे येथे वर्ल्ड 7 वंडर्स पब्लिकेशन आयकॉनिक रेडियंट रेकॉर्ड वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने नॅशनल एक्सलन्स कॉन्फरन्स 2024चा सोहळा दिनांक 24 जुलै 2024 रविवारी रोजी पुणे येथील आचार्य अत्रे रंगमंच चिंचवड येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी डॉक्टर शेख नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेनरी यांना अविरत 36 वर्षात 2 लाखावर रुग्ण सेवा दर रविवारी मोफत तपासणी शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांना आयकॉन ऑफ नेशन 2024चा पुरस्कार जम्मू काश्मीरच्या महाराणी डॉक्टर सुहासिनी मदन महाराजे जम्मू लोचन यांची वंशज यांच्या उपस्थितीत मान्यवर श्री संजीव जयंत डायरेक्टर नवी दिल्ली भारत सरकार, श्री अतुल निकम स्टेट डायरेक्टर मणिपूर मिझोरम मेघालय, श्री शिवाजीराजे जाधव राजमाता जिजाऊ वंशज, श्री विजयसिंग राजे भोसले तंजावर वंशज तामिळनाडू, श्री यशवंत मानखेडकर स्टेट डायरेक्टर गोवा महाराष्ट्र राज्य भारत सरकार, मान्य आरिफा मुल्ला CID ऑफिसर महाराष्ट्र पोलीस इत्यादी यांच्या उपस्थितीत डॉक्टर शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन जगप्रसिद्ध डॉक्टर कांतिकुमार महाजन डॉक्टर वकील लेखक सोशल वर्कर यांनी केले. तसेच डॉक्टर शेख यांची मोठी कन्या डॉक्टर शेख फरजाना शौकत यांना मागील 15 वर्षात 3000वर नॉर्मल डिलिव्हरी केल्याबद्दल व तसेच 5 किलोचे बाळ नॉर्मल डिलिव्हरी त्यांच्याकडे झाल्याबद्दल त्यांना आयकॉन ऑफ नेशन 2024चा पुरस्कार देण्यात आला. तसेच डॉक्टर शेख यांची मुलगी CA रिजवाना पहिली मराठवाड्यातील मुस्लिम CA यांना सुद्धा आयकॉन ऑफ नेशन 2024चा पुरस्कार देण्यात आला. डॉक्टर शेख आणि त्यांच्या दोन्ही कन्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. नुकतंच तुम्हाला पुण्यामध्ये पुरस्कार मिळाला तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? तसं नुकताच 14 जुलैला पुण्यामध्ये आत्रे रंगमंच आहे चिंचवड येथे. तिथं रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या मार्फत म्हणजे एक सोहळा ठेवला होता. त्यात मला रेडियंट नेशन अवॉर्ड असं मिळालेलं आहे. तर अनेक लोक आले होते, संपूर्ण भारतातून वेगवेगळे लोक आले होते आणि पुरस्कार देण्यामध्ये काश्मीरचे महाराणी जम्मू अँड काश्मीरचे महाराणी डॉक्टर सुहासिनी म्हणजे ते जम्मूचे राजे होते जम्मू लोचन म्हणून, त्यांचे ते वंशज. परत शिवाजी महाराज त्यांचे वंशज भोसले, परत जिजाऊ माता यांचे वंशज जाधव हे पण होते आणि मोठमोठे म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसर होते. एक CID ऑफिसर होती मुस्लिम आरिफा मुल्ला म्हणून सांगली जिल्ह्याची, ती पहिली मुस्लिम CID ऑफिसर आहे आणि ती माझी मुलगी सुद्धा पहिली CA आहे मराठवाड्यामध्ये, तिलाही पुरस्कार देण्यात आला. आणि तसंच माझी मोठी मुलगी ती पण डॉक्टर आहे आणि तिने मागील 5-6 वर्षापूर्वी 5 किलोचं बाळ नॉर्मल डिलिव्हरीने तिच्याकडे झालेलं आहे. अरे वा, बरोबर. आणि दुसरं इथं एका बाईचं वजन फक्त 30 किलो होता, तिलाही नांदेडमध्ये सर्वांनी सिझेरिंग सांगितलं, तर हिच्याकडे गेल्यावरती नॉर्मल डिलिव्हरी केली. मागील 15 वर्षामध्ये तिने 3000च्या वर नॉर्मल डिलिव्हरी केली, त्यामुळे तिलाही पुरस्कार मिळाला. आम्हाला तिघांना पुरस्कार मिळाला. तर एकूण आपल्या मराठवाड्यामधून किती लोकांना मिळालं का तुम्ही फक्त होते 3 जण? मराठवाड्यातून आम्ही 3घच होतो. बाकी पुणे से होते, अमरावती, नागपूर आणि आंध्रा, UP, राजस्थान, मणिपूर इथले म्हणजे भारतातील वेगवेगळ्या राज्याचे होते. रुग्णांना तुम्ही काय आवाहन करणार? रुग्णांना हे सांगायचं आहे की आपली दिनचर्या चांगली ठेवा, झोप चांगली घ्या, कुठल्याही गोष्टीचा टेन्शन घेऊ नका, फास्ट फूड जे असतं ते जास्त खाऊ नका, तसंच मोबाईलचा वापर कमीत कमी करा. मोबाईल मध्ये पूर्ण पाहून म्हणजे आजकाल मुलं कमजोर होऊ लागले आणि लग्न झाल्यावर जसं सुख द्यायला पाहिजे तसं सुख देता येत नाही, मग त्यापासून दूर राहायला पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.